Innovation is the ability to change, to transform, and academic innovation begins here. We are at the forefront of excellence, creativity, technology. We create leaders that pursue their vision with a passion that knows no bounds, leaders that enthrall. Creating the future is one decision away. Are you ready to transform? Are you ready to transcend even the furthest of horizons? Where is your horizon? We are Todar. राहुरी ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांकडून शासकीय यंत्रणांनी प्रसार माध्यमांची दिशाभूल, याद्यांची शहानिशा न करताच खोटी माहिती देऊन गावची आणि ग्रामपंचायतीची बदनामी, ग्रामस्थ संतप्त. नाशिक तालुक्यातील राहुरी ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत घोळ झालेला आहे. सरपंचांसह सदस्य व इतरांची नावे गहाळ करण्यात आल्याचा आरोप विद्यमान सरपंच संगीता संपत घुगे यांनी केला होता. याबाबत त्यांनी उपजिल्हाधिकारी यांना लेखी तक्रारीचं निवेदनही दिलं होतं. मात्र निवडणूक आयोगाने दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी जाहीर केलेल्या अंतिम सुधारित मतदार यादीत आजी माजी सरपंच, सर्व सदस्य आणि गावकऱ्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट आहेत. त्यामुळे विद्यमान सरपंच, उपसरपंच आणि त्यांच्या समवेत असणाऱ्या सदस्यांनी चुकीची माहिती दिली. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि प्रसार माध्यमांचीही दिशाभूल केली आहे. खोटे नाटे आरोप करून राहुरी ग्रामपंचायतीची गावकऱ्यांचीही बदनामी केली आहे. याबाबत शासकीय यंत्रणेने गावच्या मतदार यादीची तपासणी करून सत्य जनतेसमोर मांडावे अशी मागणी राहुरीच्या ज्येष्ठ ग्रामस्थांनी तसेच मतदार आणि युवा कार्यकर्त्यांनी केली आहे. गावच्या कारभाऱ्यांनी सत्यता पडताळून न पाहता दुसऱ्यांवर संशय घेऊन दोषारोप केला म्हणून गावकऱ्यांनी सत्यस्थिती पुराव्यानिशी पत्रकारांसमोर मांडली. राहुरी ग्रामपंचायतीच्या मतदार यादीतून जी 127 नावे गहाळ झाल्याचा आरोप केला जात आहे, त्यातील 58 जणांची नावे मयत तसेच दुबार आलेली आहेत, ती वगळण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे उर्वरित नावे आधार कार्ड लिंक करण्यात आल्याने ऑनलाईन पद्धतीने संगणकात नोंद झाल्याने तांत्रिक दृष्ट्या ती वगळली गेली आहेत. त्यांचाही शोध घेण्यात यावा. या उलट अजूनही ग्रामसेवकांच्या नजरचुकीने अनेक मैतांची नावे तसेच अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीसह इतरही गावच्या मतदारांची नावे समाविष्ट आहेत, ती नियमानुसार वगळणं अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे काही मतदारांची नावे लगतच्या देवळाली छावणी परिषद वॉर्ड क्रमांक 8च्या यादीत तसेच राहुरी गावच्या मतदार यादीतही आहेत. ती कुठल्या तरी एका यादीतून नियमानुसार वगळणं गरजेचं आहे. अन्यथा दोन्ही ठिकाणी नावे ठेवून दोन्ही ठिकाणी मतदान करणे हा गुन्हा ठरतो. याचीही दखल घेतली जावी. गावच्या मतदार यादीत बरीचशी नावे बाहेर गावची, गावाशी संबंधित नाहीत, ती तांत्रिक चुकीने आलेली आहेत. त्याची सत्यता तपासून ती वगळण्यात यावीत. तसेच गावच्या कारभाऱ्यांनी काही नवीन नावे मतदार यादीत सहभागी झाल्याबद्दल आक्षेप नोंदवला होता. मतदार याद्यांची पुनर्रचना करणाऱ्या BLO यांनी मध्यंतरी काही कारणास्तव काम अर्धवट सोडलं होतं. ते काम गावातील प्रवीण सांगळे व त्यांच्या सहकार्यांनी पुढाकार घेऊन मतदार नोंदणीचं काम पूर्ण केलं. ज्यांची नावे ऑनलाईन कागदपत्रांची पूर्तता करून मतदार यादीत नोंदवण्यात आली आहेत, त्यांचीही सत्यता संबंधित यंत्रणेने पडताळून घ्यावीत, असंही राहुरी गावच्या जागरूक ग्रामस्थांचं म्हणणं आहे. उगीच शासकीय यंत्रणेला, पत्रकारांना चुकीची खोटी नाटी माहिती देऊन दिशाभूल करू नये, तसेच गावची बदनामी करू नये, असे राहुरी ग्रामस्थांचं म्हणणं आहे. उगीच नको त्या ठिकाणी राजकारण करून गावची शांतता, सलोखा, सौहार्द यांना बाधा पोहोचवू नये. अन्यथा गावकऱ्यांना गेल्या 2-3 टर्ममध्ये झालेल्या कामांची जंत्रीच बाहेर काढावी लागेल. त्यात अनेकांचे पितळही उघडे पडेल. हे संबंधितांनी लक्षात घ्यावं, असा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे. प्रतिनिधी बाळासाहेब शिंदे, KVR न्यूज 24 तास. पहिली भावपूर्ण श्रद्धांजली होतो आमचे मित्रबंधू रामभाऊ गामणे यांचं ऑन ड्युटी आकस्मिक मृत्यू झाल्यापासून आम्ही 10 दिवसात दुःखात होतो. त्यामुळं आम्ही कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. आता काल दावा झाला त्यांचा, त्यामुळे आम्ही प्रतिक्रिया देत आहे. राहुरीच्या मतदार यादीत तो काय घोळ झालेला आहे, त्याची शहानिशा व पडताळणी व गावासमोर आम्ही मांडत आहे. आता विषय पहिला असा आहे की सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचे मतदार यादीत नाव असतानाही खोट्या बातम्या दिल्या. याची सखोल चौकशी निवडणूक आयोग
उपजिल्हाधिकारी यांनी करावी। त्याच्यानंतर चाळीसगाव, जालना, लातूर या ठिकाणी नावे गेली अशी खोटी बातमी दिली। त्याच्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय जातीवाद करून ठराविक लोकांची कामे करता। माननीय उपजिल्हाधिकारी, निवडणूक आयोग यांनी सरपंच खोट्या बातम्या छापतात याची सखोल चौकशी करावी। मी व माझ्या सहकार्याने गोरगरीब जनतेचे मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट केले, कारण गावातील BLO काही कारणास्तव काम बंद केले होते। 60 ते 70 लोकांचे पुराव्यानुसार जय मातादी सायबर कॅफे भगू रोहित चव्हाणके येथे नाव नोंदवलेले आहे। तेव्हा कुठलेही अधिकारी तेथे जाऊन पूर्ण शहानिशा व पडताळणी करू शकता। ती नावे नोंदवण्यासाठी OTPची गरज असते, आवश्यक असते। आमच्या सहकार्याने फोन नंबर दिलेले आहे, 6 ते 7 जणांचे नंबर आहे। ते नवीन नोंदणीला आमचे नंबर तिकडे स्क्रीनवर दिसता। यांनी ते नंबर पाहून यांना असं वाटतं की आम्हीच नाव उडवले, तसं काही झालेलं नाही। असे नाव उडवता येत असते तर सरपंच, नगरसेवक हे बिनविरोध झाले असते। एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो आणि बाकी नाना बोलते। मी रमेश काशीनाथ सांगळे, राहुरी गावचा एक ज्येष्ठ नागरिक या नात्याने आपल्यापुढे थोडे मनोगत व्यक्त करतो। काही दिवसापूर्वी आमच्या गावची बदनामीकारक एक बातमी आलेली आहे का सरपंच आणि सदस्यासहित लोकांची नावं गायब झाली। असा कोणताही प्रकार नाही। संबंधित सरपंच हा गावचा पालक असतो, त्यांनी विचारपूर्वक बातम्या द्याव्या लागतात। त्या विचारपूर्वक बातम्या दिलेल्या नाही। सरपंचाचे नाव कुठं कट झालेले नाही। ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो, ह्या 2024ची यादी आहे। ह्या ठिकाणी सरपंचाचं नाव आहे, माजी सरपंचाचं नाव आहे व सदस्यांचं पण नाव आहे। हे बघा। आणि हे बदनामीकारक गावामध्ये वितुष्ट निर्माण करण्यासाठी, तरुण मुलांना मारामाऱ्या करण्यासाठी ही जी मुलाखत देत आहे ही चुकीची आहे। आणि ह्या ठिकाणी तिने जी सरपंच या नात्याने मुलाखत दिलेली आहे, तरी कोणतंही नाव वगळलेलं नाही। तिचं स्वतःचं आहे, सदस्यांचं आहे। काही सदस्य राहुरी ग्रामपंचायतमध्ये सदस्य आहेत, पण त्यांचं नाव कॅन्टोन्मेंट यादीमध्ये वार्ड क्रमांक 8 मध्ये आहे, तरी आम्ही काही म्हणत नाही, कारण गावचा प्रश्न असतो, त्यामुळे आम्ही गपचूप आहे। ह्या ठिकाणी यांनी जे बदनामी केली, यांनी काय काय केलं, आम्ही हे गाव शांत असतो। हे 3 टर्ममध्ये यांनी बरीच काही घरकुल घोटाळे वगैरे केले, तरी आम्ही कुणाला सांगितलं नाही। या ठिकाणी तुम्हाला एकच सांगावंशी वाटतं, आम्हाला निवडणूक आयुक्ताला एक विनंती करायची आहे का ह्या सरपंचाने दिलेली मुलाखत ही चुकीची मुलाखत दिली, तिचं नाव आहे, सदस्यांचं नाव आहे, हे निवडणूक आयुक्तांनी खात्री करावी। आणि अशा या पालकांना, सरपंच हा पालक असतो, तंटामुक्तीचा अध्यक्ष असतो, तरी या तंटा लावण्यासाठी, गावात वाद वितुष्ट निर्माण करण्यासाठी असे प्रकार केले जातात। ह्या अशा गावगुंड सरपंचांना ही शासनानं, निवडणूक आयुक्तांनी समज द्यावी। व गावामध्ये माझं एक मागणं आहे का सरपंच पदही बरखास्त करा। खोटी बातमी दिली म्हणून निवडणूक आयुक्तांनी कारवाई करावी, यांचं सरपंच पद बरखास्त करावं। कारण आमचं गाव गुन्ह्या गोविंदानं नांदतंय, सर्व जातीचं गाव आहे। कोणाचं काय होतंय तरी आम्ही एकमेकाच्या सुखदुःखाला जातोय, पण खोट्या बातम्या दिल्यानंतर आम्हाला एक ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्हाला सांगावशी वाटतंय, हे चुकीचं काम करताय, हे काम करू नये आणि यांच्यावर कारवाई व्हावी अशी मी तुम्हाला विनंती करतोय। आणि या ठिकाणी काही डबल नावांचं आलेलं आहे आणि मयत नाव आले 127 मध्ये समाविष्ट, त्यांना डिलेटचाच अर्थ कळलेला नाही। त्यामुळे हे असलेले नाव हे चुकीचं नाव दाखवतात। ही कृपया निवडणूक आयुक्तांनी याची समज घ्यावी व त्या ठिकाणी त्यांना हे करावी। त्यांनी या ठिकाणी या गावात वाद होऊ नये, हेच तरुण पोरांवर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करता, सरपंच स्वतः करता, हे चुकीचं करता। आम्ही आजपर्यंत कोणत्याही तरुण पोरांना, उलट आम्ही लोकांना रोजगार दिले। आणि राजकीय नेत्याचा कार्यकर्ता असं काही नाही आहे। राजकीय नेत्याला जर आम्ही सांगितलं असतं, राजकीय नेता विकासाची कामं करतो आणि कोणताही कार्यकर्ता राजकीय नेत्याचा नाही आहे। गावात आम्ही सर्व एक आहोत, गावाच्या विकासासाठी बांधलेलो आहोत। आणि या ठिकाणी त्यांनी सुद्धा विचारपूर्वक बातमी द्यायला पाहिजे होती। सरपंचांनी दिलेली मुलाखत खोटी आहे। सदर पत्रकारांना आम्ही त्याच्या प्रती दिलेल्या आहेत। निवडणूक आयुक्ताने त्याबाबत कारवाई करावी आणि ज्यांनी बातम्या दिल्या मी पत्रकारांना विनंती करतो का पत्रकार तुम्ही पुरावे घ्या। आम्ही जर खरोखर वाईट करत असेल तर तुम्ही बातम्या छापा, पण आमचा मेसेज आमच्या नातेवाईकात गलत जातो आणि गावात गलत जातो, त्यासाठी आम्ही मुलाखत देत आहे। बातम्या देताना पुरावे घ्या, नंतर बातम्या द्या। या ठिकाणी धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।